नमस्कार शेतकरी बांधवांनो, संघर्ष होता यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अशा महत्त्वाच्या अपडेटबद्दल जी लाखो शेतकऱ्यांच्या डोळ्याला आशा पेरणारे आहे। PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जुलैमध्ये येणार आहे। तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये आहे का? काय तयारी करायची आहे सगळं सांगणार आहोत। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला माहिती कळणार आहे। चला तर जाणून घेऊया योजना व हप्त्याची माहिती। देशातील कोट्यावधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 20वा हप्ताची आतुरतेने वाट बघत आहे। केंद्र सरकारकडून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये पाठवले जाणार आहे। सध्या या योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे हप्ता मिळवण्यासाठी आता थोडी तयारी देखील करावी लागणार आहे। चला तर ती तयारी कोणती आहे ते देखील जाणून घेऊया। हप्ता मिळवण्यासाठी ही तयारी ठेवा पूर्ण, कारण शेतकऱ्यांनो काही महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या वेळेस पूर्ण केल्या तरच हप्ता तुम्हाला मिळणार आहे। KYC करणं कंपल्सरी आहे, ती पूर्ण करून घ्यायची आहे। बँक खाते व आधार कार्ड तपशील देखील अपडेट ठेवणे आहे। त्याचबरोबर लाभार्थी यादीत नाव नोंदवणे देखील गरजेचे असणार आहे। यापैकी जर काही चुकलं तर हप्ता रोखला जाऊ शकतो, त्यामुळे तत्काळ हे सगळं तुम्हाला तपासायचं आहे। चला तर लाभार्थी यादीत नाव कसं तपासायचं आहे, चला पाहूया की स्टेप बाय स्टेप तुमचं नाव लाभार्थी यादीत कसं तपासायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल अधिकृत वेबसाईटला भेट द्या। शेतकरी कोपरा फार्मर कॉर्नर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। लाभार्थी यादी बेनिफिशियर लिस्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। राज्य, जिल्हा, तालुका, गाव माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। यादी मिळवा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचे नाव दिसले का हे तुम्हाला पाहायचे आहे। जर नाव असेल तर समजून घ्या हप्ता मिळण्याची शक्यता पक्की आहे। स्वतःची नोंदणी किंवा CSCची स्थिती कशी तपासायची आहे? वेबसाईटवर सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर CSC फार्मर स्टेटस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे। आधार क्रमांक, कॅप्चा कोड भरायचा आहे। सबमिट केल्यानंतर तुमची नोंद व मंजुरी स्थिती स्क्रीनवरती तुम्हाला इथं दिसणार आहे। तर KYC कसं करायचं हे देखील जाणून घेऊया। KYC अनिवार्य आहे। जर आधार मोबाईलशी लिंक असेल तर वेबसाईटवरून OTPद्वारे KYC सहज करता येईल। जर मोबाईल लिंक नसेल तर जवळच्या CSS सेंटरला कॉमन सर्व्हिस सेंटर या ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक तुम्ही KYC पूर्ण करून घ्या। आणि 6वं आहे तांत्रिक अडचणी असल्यास काय करावे लागणार आहे ते देखील जाणून घ्या। जर आधार कार्ड व बँक खाते जुळत नसतील, मोबाईल नंबर चुकीचा असेल किंवा KYC पूर्ण नसेल तर तुमच्या जिल्ह्यातील संपर्क अधिकारी POCची माहिती PM किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल। तेथे त्वरित संपर्क साधा आणि समस्याचं निराकरण करा। तर मित्रांनो, 20वा हप्ता हा कधी मिळणार आहे ते देखील जाणून घेऊया। मित्रांनो, मीडियाच्या माध्यमातून 20वा हप्ता हा 18 जुलै 2025 रोजी जाहीर केला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारी येथील कार्यक्रमात हप्त्याची अधिकृत घोषणा करणार आहे। मात्र लक्षात ठेवा, सरकारकडून अद्याप अंतिम घोषणा झालेली नाही। तरी देखील शक्यता खूपच जास्त आहे की लवकरच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मागील हप्ता कधी आलता ते देखील जाणून घेऊया। त्याआधीचा म्हणजे 19वा हप्ता हा फेब्रुवारी 2025मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहिलं आहे की 20वा हप्ता कधी येणार आहे, नाव लाभार्थी यादीत आहे का हे कसं तपासायचं, KYC का महत्त्वाचे आहे आणि तांत्रिकी अडचणी असल्यास काय करावे। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो, अशा अपडेट्ससाठी तुम्ही संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या।